नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहूयात चक्रधर कंपनी निर्मित भारतातलं पहिलं इलेव्हेटर टाइप सीड ग्रेडिंग मशीन म्हणजेच धान्य स्वच्छ करण्याचं मशीन। साधारण हे मॉडेल आपल्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी मार्केटला आणलेलं आहे। ही ISO सर्टिफाईड असणारी आपली चक्रधर कंपनी। या मशीन बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात। हे मशीन धान्य साफ करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय वरदान असणारं हे मशीन। या मशीनला कंपनीनं बुश असणारा आय बोल्ट दिलेला आहे डॉबरला, की जे डॉबर 4 इंची चॅनल मध्ये ट्रॅक्टरच्या गरजेनुसार खालीवरती ऍडजस्ट होण्याचं, ट्रॅक्टरच्या गरजेनुसार हे खालीवरती ऍडजस्ट होतं असं हे एक मजबूत असं दिलेलं डॉबर हे कंपनीचं वैशिष्ट्य आहे। दुसरं फोर्स कंपनीचा दिलेला हा PTO शाफ्ट 4 इंची मध्ये असणारा हा PTO शाफ्ट आहे, की जो 50 ते 60 HP ट्रॅक्टरसाठी तो जनरली वापरला जातो। तो आपण 5 HP च्या मशीनसाठी आपल्या कंपनीनं दिलेला आहे। इथून येऊया तर ड्राईव्ह शाफ्ट कडे। हा ड्राईव्ह शाफ्ट बऱ्याचशा कंपनींचा कास्टिंगच्या खोबळ्यामध्ये बेरिंग असलेला हा सिंगल बेरिंग असलेला ड्राईव्ह शाफ्ट असतो, पण आपल्या कंपनीनं तसं न करता हा दोन्ही साईडला बेरिंग देऊन मध्ये पुली टाकून हा ड्राईव्ह शाफ्ट एकदम मजबूत असा केलेला आहे। याच्यामुळे तुमचा मेंटेनन्स हा 100% झिरो मध्ये होतो। तसेच या बेल्टला कमी जास्त प्रकारे ताण देण्यासाठी इथे 2 ताण बोल्ट दिलेले। त्याची ही सिस्टीम अतिशय सोपी आहे। 2 नट खोलून ही आखी प्लेट खाली घेणं, किंवा ताण पाहिजे असेल तर खाली घेणं, थोडासा बेल्ट लूज पाहिजे असेल तर वरती घेणं, ही एकदम सोपी अशी पद्धत या चक्रधर कंपनीनं आपल्यासाठी दिलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं नेहमीच अग्रेसर असणारी आपली ही चक्रधर कंपनी, त्यांनी या बेल्टला एक सेफ्टी कव्हर दिलेला आहे। हा कव्हर कुठल्याही अदर कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही। तसेच इथं येऊयात आपण पाठीमागे या ड्रम कडे 33 इंची असणारा 5 HP ला आवश्यक असणारा हा 33 इंची ड्रम हे एक या कंपनीचं वैशिष्ट्य आहे, आणि त्याला साजेसा हा मोठा असा दिलेला हॉपर। तिथून येऊयात धान्य साफ करण्यासाठी सगळ्यात महत्वाची आपल्याला लागते ती हवा। त्या हवेसाठी किती प्रमाणात कुठल्या धान्याला किती प्रमाणात हवा सोडायचं त्याचंही कंट्रोल पूर्णतः शेतकऱ्याच्या हातात असतं। हा फॅन 3 प्रकारे सेटिंगद्वारे कार्य करतो। पहिलं सेटिंग आहे या 2 नटातलं एकदम सोपं, 2 नट लूज करून आपण फॅनचं डायरेक्शन ठरवू शकतो, डायरेक्शन चेंज करू शकतो। दुसरं सेटिंग आहे ते इथं कुठल्या जाळीला किती हवा गेली पाहिजे ते इथल्या सेटिंगद्वारे कमी जास्त करू शकतो। आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं सेटिंग म्हणजे की कुठल्या धान्याला किती हवा सोडली पाहिजे ते केवळ एका सीटद्वारे, या सीटद्वारे तुम्ही कुठल्या धान्याला किती हवा द्यायचं याचंही पूर्ण कंट्रोल शेतकऱ्याच्याही हातात असतं। सगळ्यात सेफ्टीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं असणारं हे एक मशीन। या मशीनमध्ये तसे इथं सक्शन ब्लोअर आहे, इथून हवा सक्शन आत केली जाते, तर त्या सक्शन मधून शेतकऱ्याच्या गळ्यात असणारा टॉवेल किंवा महिला शेतकऱ्याच्या साडीचा पदर आत जाऊन कुठलाही अपघात होऊ नये यासाठी मजबूत आणि आकर्षक असा दिलेला हा सेफ्टी बेल्ट हे एक या कंपनीचं वैशिष्ट्य आहे। इथं आपल्याला या कंपनीनं दिलेला सीड ग्रेडिंग मशीन मध्ये 3 प्रकारचं धान्य मिळतं। स्वच्छ धान्य हे 2 प्रकारचं असतं। याच्यात पहिल्या पन्हाळीतून पडणारं धान्य हे दाणेदार टपोरे आणि 1 नंबरचं धान्य हे या पन्हाळीतून येतं। 2 नंबरच्या पन्हाळीतून येणारं धान्य हे थोडंसं लहान आणि दुय्यम दर्जाचं धान्य हे या पन्हाळीतून येतं, आणि तिसऱ्या पन्हाळीतून माती, फुटकं धान्य किंवा छोटे दगड हे या पन्हाळीतून शेतकऱ्याला कलेक्ट करता येतात। तसेच इथं थोडंसं वरती आलं तर इथं विविध प्रकारचे बेल्ट आणि ड्राईव्हचे बेल्ट आहेत। ते बेल्ट पासून कुठलंही नुकसान होऊ नये किंवा इजा होऊ नये यासाठी चक्रधर कंपनीनं आपल्या हा सेफ्टीसाठी दिलेला हा आकर्षक आणि मजबूत असा हा कव्हर दिलेला आहे। या कंपनीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की येणारं धान्य हे शेतकऱ्याला डायरेक्ट गोणीमध्ये मिळतं। या 3 हुक मध्ये डायरेक्ट गोणी अडकून तुम्ही गोणीमध्ये धान्य कलेक्ट करू शकता। बऱ्याचशा कंपन्यांना ही सिस्टीम नाही, खाली टप लावून टपामध्ये ते धान्य घेणं आणि ते गोणीत भरणं
हे खूप त्रासदायक आणि मजूर वाढवणारं हे आहे. याच्यामुळे शेतकऱ्याचे 2 मजूर कमी होतात. हे या कंपनीला का शक्य झालं तर कंपनीनं या मशीनसाठी 5 HP मशीनसाठी वापरलेला आहे 616चा JK कंपनीचा टायर, की याच्यामुळं मशीनची हाईट वाढलेली आहे. हाईट वाढायला दुसरे एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या कंपनीनं मजबूत अशी हेवी ड्युटी असलेली 4 इंची चॅनल मध्ये बनवलेली चेसी. या चेशीमुळं मशीनचं ऑटोमॅटिकच व्हायब्रेशनलाही फार फरक पडतो. व्हायब्रेशन कमी प्रमाणात होतं. तसेच आता इथून वळूयात आपण या हॉपरकडे. अतिशय मजबूत आणि दणकट दिलेला हा हॉपर, की याची कॅपॅसिटी 150 ते 160 किलो पर्यंत याच्यात धान्य बसू शकतं. हेच धान्य या एलिव्हेटरद्वारे वरती जाऊन साधारण वरच्या हॉपर मध्ये 100 ते 110 किलो पर्यंत धान्य असलेला क्षमता असलेला हा हॉपर, तोही अतिशय मजबूत असा हॉपर दिलेला आहे. काही वेळेला भरपूर प्रमाणात जर वरती धान्य झालं तर ते सांडून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी कंपनीनं हा उत्कृष्ट असं ओव्हरफ्लोची सिस्टीम दिलेली आहे. ती सिस्टीमनं जर सारखं ओव्हरफ्लो होत असेल तर त्याच्यासाठी कंपनीनं हे एक इथला स्टार यूज करून आपल्या आवश्यकतेनुसारच धान्य वरती पाठवण्याचं ही सेटिंग कंपनीनं अतिशय सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे आणि खूप इझी मध्ये वर्किंग होणारं असं हे चक्रधर मशीनचं सेटिंग. इथून येऊयात आपण या धान्य ग्रेडिंग करणाऱ्या हॉपरकडे. इथं काही ठराविक धान्यांना फक्त हवेची गरज असते. हवेनं साफ करण्यासाठी किंवा टप करावं लागतं ठराविक धान्यांना. अशा टप करण्यायोग्य धान्य हे या सेटिंगद्वारे तुम्ही डायरेक्ट चाळणीवरती घेऊन स्वच्छ धान्य पलीकडे मिळवू शकता. आणि ज्या धान्याला थ्रेशिंग करण्याची किंवा मळणीची गरज असते असं धान्य इथल्या लिव्हरद्वारे ते थ्रेशर वरती घेऊन धान्यामध्ये असणाऱ्या कुड्या, ज्वारीच्या बोंड किंवा बाजरीच्या लुंग्या ह्या बाजरीपासून वेगळ्या करून एकदम स्वच्छ प्रकारचं धान्य हे आपल्याला शेतकऱ्याला मिळू शकतं. आणि या मशीनवरती पूर्णतः कंट्रोल राहण्यासाठी मशीननं आपल्या चक्रधर कंपनीनं दिलेलं हे आकर्षक आणि मजबूत असं स्टेज हे एक आपल्या कंपनीच्या वैशिष्ट्यामध्ये गणलं जाऊ शकतं. इथून स्टेजवरून येऊयात आपण खाली टूलबॉक्सकडे. अतिशय उत्कृष्ट आणि दणकट दिलेला हा टूलबॉक्स. याच्यामध्ये तुमच्या मशीनसाठी आवश्यक असणारे स्पॅनर, तुमची पक्कड असू द्यात, स्क्रूड्रायव्हर असू द्यात, अशा प्रकारचं तत्सम स्वरूपाचं सामान तुम्ही याच्यात ठेवू शकता आणि त्याला लॉकही करू शकता असा आहे दिलेला टूलबॉक्स. अशा प्रकारे ही चक्रधर ॲग्रो कंपनीची ही जी कंपनी ISO सर्टिफाईड कंपनी आहे, तिनं भारतातला पहिला एलिव्हेटर टाईप मॉडेल हे 2 वर्षापूर्वी मार्केटला आणून अतिशय उत्कृष्टरित्या चालवलं. या मशीन बद्दल तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा किंवा व्हॉट्सअप करा. धन्यवाद.